गार डोंगराची हवन बैला ससे गार. आपला आपला आपण आनंद रेडी त्याला कधी का लाजा बरसावता आजा 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 आजा. तुमच्या गावाला काही आलो मी तिकडच्या गावात आलेलो आहे पण आनंद आहे महाराज. तुम्हाला पाहिल्यानंतर थकवा गेला आणि इतका हुशार आहेत तुम्ही. असे कान टव करून नाही तर काही ठिकाणी आजडा जावा असतात नाही रडा जा रडतात नाही त्या गावना बाहेर गडी बसाडे राहतात नाही का. तुम्ही त्याच्या पुढे नाचिल्या रडील्या हसिल्या त्याला काहीच फरक पडत नाही. तसं काही ठिकाणी श्रोता ते कोणा निसं दुःख नाही ऑल करत. पण तुमचा मंडप किती सुंदर आहे, तुमचा साऊंड किती सुंदर आहे. नाही तर काही ठिकाणी सुरतले एकच आहे सर्व एक स्टिरिओ बस कितला बी स्टिरिओ राहू द्या त्या आता येईन माणूस नावाच काढतात बाई नाव शकतच त्या. पण गोळ आमच्या डोंगराळ्याची संसिष्टी आनंद आहे. तुम्हाला जास्त वेळ देणार नाही. 1:30 वाजेला कीर्तन मोडत नाही. येले म्हणतो चला मारा आपला 15 तासांनी बरं 11 पुढे 1 मिनिटही जाणार. कारण माझं गाव काही जवळ नाही. मी पाचोरावाला कोणता पाचोरावाला पुढे नका म्हणा. आमच्या गाडी सोडली नाव बरं का बऱ्याच गाड्या ऐकते का तुम्ही पाचोरावाला समजेल पाचोरानी मला मी पाठवून टाकले ना पाचोरावाला विठाल विठाल विठाल. अधूनमधून तुम्ही थोडस कम हसणं पडत कारण ती अशी आहे त्यांकरता फवारा मारे आपल्या भंगाकडे मोठ्या मोठ्याला पछाडलेले काम क्रोध मद मत्स्य दंभ अहंकार या विकारांना जर बाजूला सारायचं असेल ओ यव वावणी वच काढीत. गाय कोणा करता दूध देत रे सोनिया? गाय कोणा करता दूध देत भाऊ? कोणत्या गाय आपल्यालाही दूध देते आणि वासरालाही देते. आता आमच्याकडे गाय येत महाराज. गाय वासरा करता दूध देत पण असावी काही लोक येत 15-15, 12-12 लिटर दूध देणाऱ्या काही पोलीस दादा त्या वासराची तब्येत कशी पाहिजे गडोम पण वासरू बांग 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 पुरली जिंकेत चालू असते. मला एक जण म्हणे मार मी विचार म्हणतो का रे गाय भलती पाहिजे आणि महाराज 85,000 न्याने म्हणे धुवा म्हणजे दूध एक टाइमले 15.5 लिटर वासरू देखो मागितलं जो कांड्या काय म्हणतो दूध कितलं पाहिजे ते कुठे झाले. वासरू डेअरीवर लिग्या वासरू सोड वासरूने फक्त स्तन मुखामध्ये धरला लगेच आवडली तर म्हणता काय तेल पाजत नाही म्हणते निसते नाट मोडणा पडत म्हणता नाट्या नाट मोडणा पडत मला म्हणे बाबा थांबा आपण घर जाऊत म्हणे. देखा वासरू कासेकडे ओढतो हा कुंट्याकडे ओढतो ते समोर असं गर गर दूध काढली ते वासरू त्या तोंडकडे असं मजानं ती वासरू म्हणे बंद्यात तुला कल्याण होईल तुला येल मांडवर जाईल असा गजत दूधवाला उपटा होईल बरं. आठे कोणी राग मानू नका. बरेचसे लोक उलटे झाले का वस्त्र वाचू देत नाही काही लोक.
गाईच्या कासेपासून वासराला आवडताना किती दुःख. दूध मीठ काढा घेऊन बाबा चला म्हणे आपण दूध पिऊ. म्हणतो नको मान नको भाऊतून पोऱ्याला पास. पोऱ्या वासरूपेक्षा तुटेल होता. तो पोऱ्या म्हणे नको मम्मी कोपमचा पाव, नको मम्मी कोपमचा पाव. पोऱ्या बी इल्लू 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 इल्लू. बरगड्या बरगड्या बघ्या देते. मला एकच सांगायचंय महाराज, गाईच्या कासेपासून वासराला आवडताना जेवढं धोका तेवढं साधकाला परमार्थ करताना इंद्रिय आवडताना काही दृष्टांत कमी. ओ यका उद ना भणंग दवडिता अरे भान यावरून. किती गोड वाचतात महाराज आमचे भजन. यशनीमध्ये पहिल्यांदाच सांगायचे बरं का, गोड वाचतात. मला विचारलं म्हणे बाबा लव का, म्हटलं माझा आनंद आहे. आणि खरंच तयारी महाराज. 4 दिवसाचा उपवासी भिकारी वारकऱ्याच्या पंक्तीत बसला तर त्याला यथेच जेवण मिळेल. कोणाला? श्रीमंताच्या पंक्तीत जर गेला. पण सर्व श्रीमंत सारखे राहतात असं नाही. काही श्रीमंत दाते हे जगताप दादा मूर्ती दाता होते बघा. नाव कमवून गेलेली व्यक्ती महाराज. आणि आपल्या पोलीस दादांनी त्यांनी माझं कीर्तन तिथंच ऐकलं होतं बरं. 2 वर्षापासून चालू होत. पण तुम्हाला गाडी मांडलं वाटले मोठा मोठा भाव होता म्हणे. पण मी खरं सांगू का, इचू दाखला राव का मोठा रावठान का एकच दिवस बरं. एक जत्रा मग इचू इकाल बस ना. मोठा काया मोठा बुरा, डाकला काया डाकला बुरा, असा 4 प्रकारचा इचू होता. ते नातू रडे, गाडी लेस करे नको, फुगाल्यास करे नको, बावली लेस का नको. ते का त्या वय वय करणारा काय तो म्हणे मला आईल दे नाही, मला आईल दे नाही. तिला कुठे काय माहिती म्हणजे का हो. या बुरानी काय किंमत म्हणे 5 रुपये. म्हणे काय आणि 5 रुपये. दाखला काय आणि 5 रुपये. बुरा दाखला काय आणि 5 रुपये. कोणता बिले 5 रुपये. म्हणे का रे भाऊ 4च नाही एकच. म्हणे कोणता बिले. कोणी बी दणका देना ठणका देना, कोणी बी दणका देना ठणका मात्र. कोणता विले पण ठणका मात्र एकच आहे. कोणता बी कीर्तनकार ठेवा पण ठणका मात्र एकच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य महाराज, श्रीमंताच्या पंक्तीत जर भिकारी बसला, काही श्रीमंत दात्या म्हणून हे कार्य चालू आहे. पोलीस दादा हे कार्य चालू आहे. नाही तर काही माडीवर माडी माडीवर माडी गहू वर्गणी आणून तर का द्या ना वर्गणी. म्हणजे महाराज दिवले देवार का कुठे कमी वस का म्हणतो. असं माली एवढी हिंमत लागी संदीप दादा अहो अर्धा सप्ताह काम करती म्हणता. म्हणता कितला लेकरू म्हणे किल्ली नदीवर जायले मरी जाय तू कसा वाची राय ना. किल्ली नदीवर जायले म्हणतो तुम्हाला कंबरले म्हणे आई डोरगोटानी आई डेपनी आई चारानी आई वासरसनी आई एक मोटरनी असं म्हणता आई वायबारे म्हणत सारा वायबाराची जबर कर. श्रीमंत होता पण उदार नव्हता. काही श्रीमंत महाराज उदार नसतात. काही पैसा आहे पण बोलाने अक्कल नाही. एक श्रीमंताकडे जेवाल गोत आम्ही बसनो जेवालो. काजू करी बासुंदी जिरा राईस शेंगदाण्याची चटणी कोशिंबिरी तिळची चटणी
तिचं नाव आहे ऐकलं तू? जेवायला बसलो महाराज म्हणे महाराज कशी काय झाली वासुदी? म्हटलं एकदम छान. म्हणे काजू करी म्हणते एकदम टेस्टी. पनीर म्हणते एकदम भारी. घर भेटस का? आरती तू खावा डिरा ना काही इज्जत दिला हो काका. पैसा से पण बोलानी आकर तीन पोऱ्या ना मागून ल्याव धन्ना का ल्याव घर काय भेटाचो काढणं काढून वाय बरं दिवस नाही काही काढणं काढून खरं सांगा असा श्रीमंत काही कामणार राहतच नाही. श्रीमंत दाता पाहिजे महाराज आमचे जगताप दादा सारखे. पण जो सर्वांना आवडतो तो देवाला आवडत असतो. बरं मला एकच सांगायचंय, श्रीमंताच्या पंक्तीने भिकारी बसला, पान वाढलेला, हातात घास उचलला, तोंडात घालणार तेवढ्यामध्ये लक्ष गेलं भिकारड्याहून. तो दादा मी 4 दिवसाचा उपासी, मला जेवण करू द्या. उठतो का नाही? दादा जेव द्या ना हो. अरे उठतो का नाही दादा? तुमचा मी पाय पडतो, मला जेवण करू द्या. तरी श्रीमंत म्हणतो उठ. तो पुन्हा म्हणतो दादा तुमचा पाय पडतो. अरे उठतो का नाही? तुला लात घालू. भिकारी म्हणतो याची लात खाण्यापेक्षा उठून गेलेलं. वाढलेल्या पानावरून भिकाऱ्याला उठवताना जेवढं दुःख आहे तेवढं साधकाला परमार्थ करताना इंद्रियावर दुःख. हा दृष्टांत कमी वाटला. याच्या पुढे दृष्टांत देत आहे. पै माई पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक होय का उदक और तुटती निनाद. लग्न झालेलं आहे. अरे 10-15 वर्षापर्यंत मुलबाळ होत नाही. आईकडे दुःखी, सासरकडे. आज तुमच्या इथं तुला होती म्हणे पेढ्याची काय. संत कृपा करतात. बाबांच्या कृपा आशीर्वादाने संतांनी या ठिकाणी होत असतात. आजही साक्षात्कार साधूंचा संतांचा आहे. 10-15 वर्षे झाली लग्नाला, मुलबाळने आईकडे दुःखी, सासरकडे दुःखी आहे. पण 10-15 वर्षानंतर त्या भगिनीला इतका सुंदर बालक झाला. ते मागचं 10-15 वर्षाचं दुःख विसरली. केव्हा मुलगा झाला तेव्हा प्रेम करते ती आई. 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 4 वर्षाचा, अरे 12-13 वर्षाचा, 14, 15, 16, 20 वर्षाचा मुलगा झाला. आई वडिलांना मदत करतोय. एके दिवशी आईने विचारलं बाळा तुला शाळेत जायचं? आई माझा पेपर आहे का? बघ बेटा मला कामामुळे स्वयंपाकाला वेळ झाला. मी परात आणते, पाणी आणते, पीठ आणते, तावा आणते. तू एकच काम कर, गोठ्यात जा, सरपणा. आईने सांगावं ना बाळाने ऐकावं. बाळ गोठ्यात गेला. अरे सरपण उचललं. तेवढ्यामध्ये त्याला सरपाने दवोश केलं. त्याला मूर्छा आली, लहर आली, खाली पडलेला आहे महाराज. आई वाट पाहते, माझा बाळ अजून काय येत नाही. मी स्वयंपाक केला आणि म्हणून त्याला राग आला. त्याचे वडील रागवले असतील, त्याचं मित्राशी काही भांडण असेल काय. अरे बाळा तू का येत नाही? कमी स्वयंपाक केला आणि म्हणून राग आला. अर्धा तास झाला, पाऊण तास, 1 तास, सव्वा तास झाला. आई गोठ्यात जाऊन पाहते, माझा बाळ अजून काय येत नाही. जाऊन पाहते गोठ्यामध्ये तर बाळ शांत झाले. माझा बाळ काय येत नाही. अरे कुठं गेला माझा बाळ? हो विरडते दाई दाई,
नेत्र दिवा दीपाचा दिवा मी लागला. मारा ढसा ढसाई रडते हो त्या बाळा करता. बाळा माझ्या ताऱ्याच्या गुण माझ्या बाळा. बाळा माझ्या ताऱ्याच्या गुण माझ्या बाळा. आई रडते हो बाळा. पण माऊली म्हणते मेला मुलाचं दुःख इलाज आहे, उद्या नाही वर्ष 6 महिन्यांनी. हा दृष्टांत कमी वाटला, याच्या पुढे दृष्टांत देता. ओ एका उदक तुटती मीना. मीन म्हणजे मासा. अशी पांजरासारखी नदी आहे, अशी लंबी लचक काठी, त्याला असा बारीक दोर बांधलेला दोरा, त्याला असा वाकडा तार लावतो. त्याला काय म्हणतो तो? तुमले माहितीच पण कबली नाही राहिला तुम्ही. तुम्ही वाटलं माहिती नाही बुवा. या बुवा लोक असं वाटत तुला का घाबरतस का तुम्ही? या बदली पडतात बुवा. त्याला गळ म्हणतात. आणि त्या गळीले लावा करता अशी नदी कोरणा पडत. आणि त्या नदीना काढले तेच सापड. नदी दडी न सेव असा बारीक लंबाला किडा निघतो. जागे जागे आला असतो तो सिदोड. त्याला सिदोड म्हणतो आपण. माऊली त्याला आमिष म्हणतात. त्याचा तुकडा करून त्या गळाला लावला जातो. तो सिदोड म्हणत भाऊ तो येऊ नको मन करता. आणि तू जर उन्हा मन करता बरेच येथून करता. मिली म्हणून तू मासा म्हणा. सिदोड त्या माशाला सांग मत आओ मेरे लिए मैं आदा हुआ है तेरे लिए. तू आएगा मेरे लिए तू पर खड़ा है तेरे लिए. अभिषा जब से रे
माशाला किती दुःख जीवना वेगळी मासोळी तैसा तुका बुडत हे जन हरिरंग वेगळा म्हणून शोधून आले संत हिताहित जगाची जगात देव भेटेल महाराज तपे दान व्रते गोविंद पै भेटे तपाने दानाने देव भेटेल पण संताने साधू भेटत पण काही तब्बे करत नाही जब्बे करत नाही संत विनी ग्रंथ विनी तरी तो लोक म्हणत भेटना ना माले भेटना तू या भेटणार तुला भाऊ देव भेटणं सोपं नाही फार मोठी तपश्चर्या करावी लागते 400 वर्षाची परंपरा या पांढरा मातीच्या काठावरती आजही साक्षात्कार मूर्ती महाराज मंदिरात गेलं तर निघावं असं वाटत गोड असं मंदिर काहीच कमी पडणार नाही जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या वार नगरीला कमी पडणार नाही साधूचा उत्सव साजरा करा सर्वांनी द्या साधूला देवाला दिल्यानंतर कमी पडत सजन का पैसा जाता है साधु और फकीर दुर्जनों का पैसा जाता है डॉक्टर और वकील म्हणून इथं दान करा आपलं धन वाढावं असं वाटत असेल धनाची शुद्धी व्हावी असं वाटत असेल तुम्ही 8 द्या फक्त अरे भिकारीला तरी विश्वास संदीप बाबा भिकारी काय म्हणे गरीबों की सुनो ओ तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे ओ 10 लाख देगा भिकारीना विश्वास तू इथला श्रीमंत आहे इथला काड्या करत बस अरे दे ज्याने दिलेलं आहे त्याच्या करता द्या ये त्याने दिलेलं आहे कितना प्यारा आणि कितना सोना आणि कितना बच्चाना रब ने बनाया आणि जे कर देखता त्याने त्याच्या करता दिलेलं आहे हा उसना दिलाय दियानीला 5चा उसना आल्यानंतर काय कर त्याची भक्ती कर आणि एकच कर संतान के संग लाग रे टाळे वाजवा पण बाबा मी एवढा काम उन्हाची या नसतील तरी त्या बी नसतील किती रंग भरे कीर्तनातन प्रेम हरिदास नाचत गोड साथी मला
तुम्ही आमले बोलावू नका पण इथले बोलावशे राहू नका बरं का. ही तुमच्या सत्ताची शान आहे. हल्ली हल्ली कीर्तनकार भेटतील तुमले पण असा कलाकार भेटावली बरं. गोड वातावरण मारा तब्येत खुश हो जाती. भगत कसा कराय ना पण तिला टांग्या चांगला चांगा पाचांग. आनंद आहे महाराज. मला एकच सांगायचंय सर्व काही मिळेल पण देव आणि देव भेटेल पण संत आणि साधू भेटणार. म्हणून या जगामध्ये विश्वास जर ठेवायचा असेल संगत संतन की करले जनम का सार्थक गज करले. अरे संगत संतन की करले. संतांची संगत करा. तुम्ही आपण जर संतांचा संग केल्यानंतर संतांनी सरता केलो तैशा परी चंदनाने बोली व्यापिल्या. गुण दोषे न विचारी ताव दिला बाई आपुनिया. अरे गुण दोष याती न विचारी गाई. विचारच कोणी या न पाही याती गुळाचा. मी बामरोडला 23 वर्ष होतो पोलीस दादावर बामरोडला. तिथं वडर समाजाची बाई. कुठल्या समाजाची? माझ्या हाताची माळकरी महाराज. कोण? ज्यांचं आपण नाव पत्रिकेत आले कृष्णा महाराज, कृष्ण माऊली महाराज जायखेडेकर. जिथं ताजुद्दीन महाराजांनी देह ठेवला ते गाव जामदा गाव पूर्ण फासवार्दी समाजाचं गाव. पण त्या सुद्धा मायकरी यात. कोण? मी पाडामध्ये जातो भैड मनी राशी. अरे धेम्या धेम्या पाड्या रापायला बगाडा बगाडा. असं का? पावरा समाजी महाराज आंबावरला 1700 हे जे गावे महाराज तिथं राजपूत समाज पण आहे बरं का. तिथं पावरा समाज आहे, जोशी समाज आहे. पण महाराज जसा सप्ताह सुरुवात झाला तशा सप्ताहाचं पूर्ण अन्नदान तिथं रायसिंग बाबा भागले. पावरा समाजाचा माणूस आहे. जवळजवळ 4 संस्था आहेत त्यांच्या आश्रमशाळा. तिथं गेले महाराज स्वर्गीय. पण तुकोबरायांची वर्षातून तुकोबरायांच्या भंडारा डोंगरावर जेव्हा त्यांना आठवण आली तेव्हा डोंगरावर निघून जायची. कोणता समाजला माणूस? त्यांना तुकोबराई कळाली. त्यांचा मुलगा आहे महाराज ज्ञानेश्वर दादा भादले सरपंच आहे. ते सुद्धा महाराज पूर्ण सप्ताहाचा अन्नदान कर. श्रीमंत आहे पण उदार आहे. त्यांना संतांचा साधूचा महिमा कळाला. तसं आपल्याला संतांचा साधूचा महिमा कळाला म्हणून एवढं वातावरण निर्माण झाले. या जगामध्ये विश्वास ठेवायचा असेल बाबा तर महाराज सांगता संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास तुमची दासीचा दासर करून ठेवा. आशीर्वाद द्यावाची मज नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावी मज हाती संत जनी.
त्या संतांचे तुम्ही आपण काया वाचा मनाने दास जरी झालो तर त्याच्या पाठीमागचा हेतू त्या संतांनी काय केलं याचं उत्तर महाराज आपल्याला दुसऱ्या चरणात सांग. अरे ओ या जगाचं हित करतात फक्त संत. तेची माझे हित करती कोणी ना तैसे आरपले आपले पावी ते संता ते पाता घुसावे म्हणून वाणावे ऐकावे तिची सदा. संत कोणाला फसवणारी तो कोणत्याही जातीचा या यारे यारे ब्राह्मण क्षेत्र शूद्र चांडाळ बाळे नारी नर कोणी या सगळाची ते अधिकार कली उद्धार कोणी या महाराज जातीचा विचार नाही म्हणा. म्हणून महाराज सांगतात न पाही याती भक्त करुणाकर ज्ञानाबाई तुकोबराय सांगतात माझं हित त्या संतांनी. कोणाला फसवणे आपण एकमेकाला फसाडतोच महाराज. सहज बोलायला होत ना आपण सहज बोलायला जातो आपण एकमेकाला फसवून टाकतो. मी नेहमी विरोधाने सांगतो लांबची मुलगी तिला रातांदळीपणा लांबचा नवरदेव तो पांगळ्या लग्न संबंध जमी घ्या पोर तिकडे रातांदळीपणा तेसली समजू दिली येसली उमजू दिली लग्न संबंध जमला ना बसता पाटणा सोनं नाणं सगळं काढायची नवरी पण आल्या नवरीला लागली नवरीला हळद लागली नवरीला हळद लागली रातभर दांगडो चालला दुसरा दिवस आहे नवरदेव नवरी मंडपात आली ब्राह्मण बुवा लग्नाचे मंत्र म्हणताय लग्न लागलं महाराज माते लग्न लागेल नंतर नवरी करणा पोरीसने गुच्छ बसवणं नवरी करणा पोरीसने नवरी कन्या पुरुषनी गाणं म्हणा सुरुवात करते आधी गडची गाव काय म्हणे आधी गडची गाव तो त्या नवरदेवाला करणं म्हणे आंधा शिरे म्हणे पण यश विकोटे माहिती होत नवरीवाला शिवी माहिती नाही होत नवरदेव कन्या सुट्ट्यात म्हणे आमना चालित नवीन नवरदेव चालित कर म्हणे तो पांगाय नाही फुटकी कुठे बजेट बसले एकमेकाला उमजू दिला आपण एकमेकाला फसवतो पसंत सहज जरी बोलतो आता तरी पुढे आजी उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळाचे पाया माझे दंडवत ना आपुलाने चित्त शुद्ध करा आपलं चित्त शुद्ध करा तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ मृदुस बायन वनिता तैसे सज्जनाचे चित्त तुझी साधू ओळखावा देवते तिची जाणावा तैसा हृदयामध्ये मी परमात्मा आपल्या तो परमात्मा प्राप्त करून देता देव घ्या कोणी ऐकता आला देव देवा करता कोण तुकाराम महाराज पण लोक म्हणतात देव न लगे मग यसले काय लागे आणि सांगू लोकांना देवाची किंमत कळली पण ज्याला देव कळाला दुबळा तुका भावहीन उदारा देव घेतला तो देव जर प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर सतत त्याचं चिंतन करा गोड आहे गोड लागे गोड लागे गावतागिरी विठ्ठल अमृता उनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कामाने गे मंगलमय परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर त्या परमात्म्याची प्राप्ती होती. 2 चरण सांगितले 2 चरण 2 मिनिटात सांगतो सेवा संपवतो. हाताने टाळी मुखाने त्याचं चिंतन करा.
कारण दुःखाचा क्षण जात नाही, आनंदाचा क्षण लवकर जातो. म्हणून हाताने टाळी, मुखाने माझ्या परमात्म्याचं चिंतन करा. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 आंधळ्याचे डोळे पांगळ्याचे पाण्यात तुका म्हणे वृद्ध होती. हा बाबा म्हातारा पण तुका म्हणे वृद्ध होती. तरणी रे त्याच्या नामात पावरे. पंढरीला जातो मी, भाग गेला झेल गेला अवघा झाला अवघा झाला अवघा झाला आनंद होय. भाग गेला झेल गेला अजिबात नको मागवायचे. आता कुठे धावी मला तुमची चरण देखलिया. भाग गेला सीन गेला अवघा झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आजी आनंदी आनंद झाला. आनंद रे अजी आनंद रे समय अभ्यंतरी अवघा परमानंद रे. त्या परमात्म्याचं नामचिंतन जर केलं महाराज अजिबात थकवा भागवायत नाही. आणि ते संत एवढे दया घन ते सुखापर्यंत निवडून पोहोचवतात. किती सुख वैकुंठ सोडून संत सदानी राहिला. स्वर्गातील देवाने अपेक्षा करा मृत्यू लोकी व्हावा जन्म कशा करता. नारायण नामे हो जीव मुक्तन कीर्तनी अनंत. या कालला म्हणतो वरीच्या जागा भेटाल पाहायला होतून येईन गोशी नाही का काही वरते. अरे वरला काली म्हणा ना. असा जन्म कुठेच नाही बाय. असा आनंद कुठेच नाही. पण आऊ आनंद गया पुन्हा हा मिळत नाही. आम्ही गजलो सांगतो माळकरी वा आळंदीची पंढरीची वारी करा संतात. पुढल्या जन्मामा करलेच होतो का तुमचीच बोलणं आपल्या का देणं काही वशिला आहे का. अरे जन्म नाही रे अनेक तू का म्हणे माझी. म्हणून हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया. हा जन्म वायाला घालू नको. परमात्म्याचं नाम चिंतन कर. काया वाचा म्हणा तुम्ही त्यांचे दास. ते सांगतील बोलतील ते सेवन करा. जेवण करून गुरेल गोष्ट खाणं. वारकरी संप्रदायामध्ये किंमत नाही बरं. वारकरी संप्रदायामध्ये एकमेकाचं उष्ट खाऊ नये.
याला तामसियार म्हटलेले. यात या मग तर संपोती भविष्यतम चेत उच्चिष्टमपि चामेतम भोजनम तामस प्रिय. एकमेकाचं उष्ट खाणं हा तामसियार आहे. संत सांगतील बोलतील ते सेवन करते आचरणामध्ये. त्यांचं वचन ओढू नको. संतांचं वचन जर पाळलं महाराज निश्चित या जीवनाचं सोनं बनवतील कोण संत. अमोल किमतीचा हिरा आहे महाराज. याला कुठेही वापरू नका. एक परमात्म्याचं चिंतन आणि एक संतांची संगत. त्यागू नका नका त्यागू रांडा पुरी बांधा सोत्या माड्या घरी. कुठं जाऊ नका न लगती सायास. पण लोक जे करांनी ते करतच हो. ज्याच्यामध्ये दुःख आहे त्याच्या सुख म्हणतात. कितलं बी कर. बयातले 3च पाने. किती कराल संसार भाऊ संगे नाही येणार. अरे संगे नाही येणार मग इथला दडपी का मोठी राहणार. साधा कुटावली धावत सांगत. साधा कुटावली संसार. मी दाखला राव 4थी 5वी मन मागितली गोड बोले संदीप दादा. पण दादा मला हुशारची माय मला काम करस माय असं. शनिवारी रविवारी फक्त देवी भाद्रपद महिना श्रावण भाद्रपद माझं ऊन पडत. तो एकच सीझन असा आपल्याकडे कोणतं शेंगा तोडा उडण्या शेंगा मुंगण्या शेंगा. माडी तू इथली गोड बोली राहिली काय काम मी म्हणजे काय नाही म्हणे भाऊ थोड्या उडीण्या शेंगा बेल घेत नाही थोडी. त्या मोठल्या जिवाऱ्या वाकडा दांडाने असं गरम न्यारं व्हायतेच ना. मग तरी काचा पंखा होता का. अशा कडक शेंगा व्हायला शेंग धरताच तडकन उडी म्हणतो. माडी होतो उड्या मारा ना म्हणे मरी जायला पुचकारी पाचकारी तोड म्हणे. बोलले मरी जाय बोले तोडा मारा 2 दिवस तोडता का. त्याला पुचकारी पाचकारी तोडणं डोकार बी मसत तोड. बापरे जीव लायसन तोडणं डोकार धरले तू करतच. मग त्याला उन्मा टाका. मग बनाडा की जान जानी जनार्दन ते धन का तोडून त्याला साफ करा. त्यांमधली घाण बिन काढी सगळी धुई बी टाका. त्याला सुकाडा कोल्हे. सुकायनंतर पुन्हा तेल लावू असा चमके गाणी कडक. मग त्याला बडक लावून टाका. कोल्हे वरून काय मजार मा काही वरून दव्यान मजार मा मार्केटले जाती ऑन राहिले बरं. पण त्यांना कायापणा काढा तो का चक्क्या होत्यात का निबा बाबा. तो खाली उक खाईन वरून थकेल माय चाली नाही. तर तब्येतवारी बाई चाली अशी दणकाटा घेतात 4-5 घरी माळे तडतड पडे. पण काय तो म्हणजे मामाजी दाय गावला तिनं पोत्र काढे तिला साफ करे. ती मसाला टाके चक्की चक्की सुद्धा उघरी वास मध्ये. ते पीठ दही आल्यानंतर जसं पोयासनं पीठ बनवतं तसं का असं कडक पीठ बनवणं असते. कडक कसं त्या दगडली बी ती तो शिवर लावूनच का तुम्ही. आमच्याकडे वराठा पाटा म्हणतच ते. त्या दगडालाही तेल जेनावर कुटाने तेल बी खाल्ले तेल लावणार पुढं. आता ते काही मांडी वाई बसाना कामणे. श्री गणेश म्हणा प्राप्त्यर्थम फला डोळ्याला पाणीला तर ते भजरंगासन मारणार पडत. तर अशा पुंगळ्या तोडे चालत मी तरी मन सारखा जीवन लागत मग टाक टाकोरा टाक टाकोरा. शेलटीली पोऱ्या पीठ कुठे त्या साधा शेलटीला तो पीठ कुठे तर म्हणा डोळ्याला असं गर पाणी. ते पीठ कुटान राहतील तो मन का काठ बनवले. बाबा तुम्ही रडी का राहिले म्हणतो मी देवबाली विनंती करायला. म्हणजे काय विनंती
तर देवबा तुम्हाला सगळा जन्म मग घालतो पण माले उडींना जन्म म्हणे कामू बाबा म्हणतात तेल लाई बनवतोस रे दादा असा बनाडे तो तर का उराई वर टकारा मारतात कारी ओढी म्हणतो एकर लाटी मग 4 धरल्या गोया पर्यंत धरली एक लाट्या बनायची दुसरी पार आकारले आणि लाठी पोडी दे तिसरी आकारले आणि चौथी पार करी मरी जायचो काठोर जाडायला बाडी असा गजे पापरी लांबा घाली घ्या आधी यायचं आमकेच ना टन 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 पावन चार खांदे तरी बाबा चालले पंजऱ्यात दुःखरूप संसार बाबा सुखरूप जर करायचा असेल तर संतांची संग अवघाची संसार सुखाचा करी आणि दुःख बांधवडी आहे संसार सुखाचा विचार सुख एक हिची ढाईन बहु पायी संताच्या ज्ञानेश्वर